हाय स्टुडंट, रोटेशनल डायनामिक्स हा आपण लेसन पाहत आहे आणि या लेसनचा आजचा आपला थर्ड लेक्चर. आणि या थर्ड लेक्चरमध्ये आपण रोटेशनल मोशन किंवा सर्क्युलर मोशन याचे जे डिफरंट पॅरामीटर्स आहेत, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन, ह्या तिघांची डायरेक्शन दाखवण्यासाठी ज्या दोन रूलचा यूज होणार आहे. फर्स्ट रूल आहे राईट हँड थंब रूल आणि सेकंड रूल आहे राईट हँडेड स्क्रू रूल. तर ते दोनही रूल आपल्याला पाहायचे त्यामध्ये. ओके, सो फर्स्ट जो रूल आहे राईट हँड थंब रूल, आणि याचा यूज कशासाठी तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन या तिघांचीही डायरेक्शन दाखविण्यासाठी. ओके, रूल पहा काय असेल. तर पार्टिकल जो आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये अलॉंग दिस सर्कल. ह्या सर्कलनी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. सेंटर सी आहे आणि समजा त्याची रेडियस आर आहे. पर्टिक्युलर पोझिशन समजा त्याची ए इथं त्याची पोझिशन असेल तर इथं हा रेडियस वेक्टर आर बनेल, रेडियस वेक्टर. आणि आता जर समजा आता पार्टिकलचं हे जर सर्कल असेल तर त्या सर्कलचा किंवा ठीक आहे मग त्या सर्क्युलर मोशनचा एक असेल ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय, जर एखादा ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट काय करत आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये. ओके, पार्टिकल आहे, पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये. तर ज्या सेंटर मधून जाणारा जो समजा एक ज्याला म्हणून आपण लाईन असेल, स्ट्रेट लाईन असेल, सेंटर मधून जाणारी स्ट्रेट लाईन आणि जी कशी असेल त्या सर्कलच्या प्लेनला असेल परपेंडिक्युलर. स्ट्रेट लाईन असेल पासिंग थ्रू सेंटर आणि त्या सर्कलच्या प्लेनला परपेंडिक्युलर ही जी लाईन राहणार आहे तर या लाईनला म्हणतो आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर ह्या सर्क्युलर मोशन प्रमाणे पार्टिकलचा हा झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन. असं सर्कल असेल आणि काय हा असं समजा ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर राईट हँड थंब रूल मध्ये काय करायचं आपल्याला की हा जो ऍक्सिस ऑफ रिव्होल्यूशन असेल तर ह्या ऍक्सिस ऑफ रिव्होल्यूशनला आपल्याला हेड करायचं आहे आपल्या राईट हँड मध्ये. ओके, सो कन्सिडर करायचं आपल्याला की ऍक्सिस ऑफ रोटेशन किंवा ऍक्सिस ऑफ रिव्होल्यूशन तो आपल्याला हेड करायचा आहे आपल्या राईट हँड थंब रूल मध्ये, राईट हँड मध्ये. ओके, हेड केला आपण राईट हँड मध्ये आणि कशा प्रकारे की जे फिंगर्स आहेत तर फिंगर्स त्याला त्याच्या अराउंड मध्ये कव्हर केले. फिंगर्स कसे केले त्याच्या ऍक्सिस ऑफ रिव्होल्यूशनच्या अराउंड मध्ये कव्हर केले. आणि थंब कसा आहे ऑफ स्ट्रेच, थंब इज ऑफ स्ट्रेच. सो आपल्याला इमॅजिन करायचं आहे की हा जो ऍक्सिस ऑफ रिव्होल्यूशन असेल, ऍक्सिस ऑफ रिव्होल्यूशन असेल त्याला हेड करायचं आपल्याला राईट हँड मध्ये विथ फिंगर्स आर कर्ड अराउंड इट अँड थंब इज आउट स्ट्रेच. ओके, आणि आता बघा आता एक कर्ड फिंगरची डायरेक्शन अशी आहे, कर्ड फिंगरची डायरेक्शन अशी आहे. मग समजा कन्सिडर करा जो पार्टिकल आहे, पार्टिकल सुद्धा तो याच डायरेक्शन मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. आता ही जर मोशन म्हटले आपण ही झाली अँटी क्लॉकवाइज सर्क्युलर मोशन. ओके, पार्टिकल परफॉर्म करत आहे अँटी क्लॉकवाइज सर्क्युलर मोशन आणि त्याच डायरेक्शन मध्ये कर्ड फिंगर आहेत. ओके, आता मग फिंगर्स काय करत आहेत, फिंगर्स डायरेक्शन दाखवत आहे पार्टिकलच्या सर्क्युलर मोशनची. जर कर्ड फिंगर दाखवत आहे पार्टिकलच्या सर्क्युलर मोशनची डायरेक्शन तर मग हा जो आउटस्ट्रेच थंब असेल हा दाखवणार आहे त्याच पार्टिकलच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन किंवा अँग्युलर वेलोसिटीची डायरेक्शन और अँग्युलर ॲक्सलरेशनची डायरेक्शन. ओके, सिंपल आहे. जर कर्ड फिंगर जर दाखवतील पार्टिकलच्या सर्क्युलर मोशनची डायरेक्शन तर आउटस्ट्रेच थंब हा दाखवणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. ओके, याचं स्टेटमेंट बघा, राईट हँड थंब रूलचं स्टेटमेंट. Imagine the axis of revolution or rotation. Axis of revolution आणि कशाचा of circular motion of a particle, of circular motion of a particle. आणि त्याला काय करायचं आपल्याला हेड करायचं राईट हँड मध्ये is held in our right hand. आणि कशा प्रकारे such that the fingers are curled around it, such that the fingers are curled around it, around that axis of revolution, around it. आणि थंब कसा आहे, थंब आहे आउटस्ट्रेच, थंब इज आउटस्ट्रेच.
thumb is outstretched. आता जर समजा कर्ड फिंगर हे जर दाखवतील पार्टिकलची सर्कल मोशन, तर आउटस्ट्रेच थंब दाखवणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. इफ द कर्ड फिंगर्स gives the direction of circular motion, then the outstretched thumb or the direction of outstretched thumb gives the direction of angular displacement vector. म्हणजे जर समजा कर्ल फिंगर जर दाखवतील पार्टिकलची सर्क्युलर मोशन, तर थंब दाखवणार आहे त्या पार्टिकलच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट डायरेक्शन, आणि ती कशी असणार आहे? ती असणार आहे अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर ह्या डायरेक्शन मध्ये असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर. अगेन स्टेटमेंट बघ. इमॅजिन द ऍक्सिस ऑफ रिव्होल्यूशन of circular motion of a particle and is held in our right hand such that the fingers are curled around it and thumb is outstretched. If the curved fingers gives the direction of circular motion of particle, then the direction of outstretched thumb gives the direction of angular displacement vector. Okay, हा झाला right hand thumb rule. नेक्स्ट आता आपल्याला पाहायचं आहे राईट हँडेड स्क्रू रूल. जो सेकंड रूल आपण पाहणार आहे तो सेकंड रूल त्याचा सुद्धा यूज हाच असणार आहे की अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन या तिघांची डायरेक्शन दाखविण्यासाठी. ओके, now move on to second rule, right-handed screw rule. Right-handed screw rule. Obviously the right-handed screw म्हणजे हा जो रूल आहे हा रूल आहे राईट-हँडेड स्क्रूचा, म्हणजे जे स्क्रू वगैरे असतात कुठले ऍपरेटस मध्ये, कुठले समजा ज्याला म्हणा आपण फर्निचर म्हणा किंवा कुठले डोअर म्हणा, विंडोज म्हणा, कुठल्याही वस्तू म्हणा, ह्या फिक्स करण्यासाठी आपण त्या स्क्रूचा आपण यूज करतो. आपण ते त्या स्क्रूला म्हणतो आपण राईट हँडेड स्क्रू. आणि त्या राईट हँडेड स्क्रूचा यूज करून सुद्धा आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन तिघांची डायरेक्शन दाखवू शकतो आपण. ओके, सो दॅट रूल बाय युजिंग दिस रूल अँड दॅट रूल वी आर गोइंग टू सी. तो आपला रूल पाहायचा आहे. आता रूल काय सांगते, कसं करा की एखादा पार्टिकल हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे आणि विथ सेंटर सी असेल, त्याचं रेडियस आर असणार आहे, रेडियस वेक्टर आर असणार आहे. आणि काय करायचंय, पार्टिकल ज्या सर्कलनी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, तर त्या सर्कलच्या सेंटर इथं आपल्याला हा हेड करायचा आहे राईट हँडेड स्क्रू. समजा राईट हँडेड स्क्रू आहे आणि याला काय करायचं, हेड करायचं, आपल्याला प्लेस करायचं आहे कुठं, ऍट द सेंटर. आणि कुठल्या सेंटरला, तर ज्या सर्कल वरती पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, तर त्या सर्कलच्या सेंटर इथं आपल्याला हेड करायचा आहे राईट हँडेड स्क्रू. ओके, आता राईट हँडेड स्क्रू आहे, त्याला आता आपल्याला रोटेट करायचं आहे. आणि कुठल्या डायरेक्शन मध्ये, तर ज्या डायरेक्शन मध्ये पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे त्याच डायरेक्शन मध्ये ह्या स्क्रूला काय करायचं आहे, रोटेट करायचं आहे. आता इथं पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन आणि कुठल्या डायरेक्शन मध्ये, अँटिक्युलर डायरेक्शन मध्ये. ओके, म्हणून मला आता जो हा राईट हँडेड स्क्रू आहे त्याला सुद्धा आपल्याला काय करायचं, हेड करायचं आहे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये. आता याला आपण हेड करू, याला आपण रोटेट करू, आपण रिव्हॉल्व करू इन द डायरेक्शन ऑफ सर्क्युलर मोशन ऑफ द पार्टिकल, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. मग आता अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन ऑफ जेव्हा आपल्याला रिव्हॉल्व करू आपण, पहा आता अँटी क्लॉकवाइज आपण जेव्हा आपण याला फिरू, ओके, मूव्ह करू, तर त्याने काय होणार आहे, त्याने तो स्क्रू ऍक्च्युअली असं म्हणू शकतो की तो स्क्रू बाहेर निघणार आहे. सोबत एखादा स्क्रू कसं फिक्स केलेला आहे, एका ठिकाणी तो स्क्रू फिक्स आहे, त्याला जर आपण काय केलं, त्याला आपण जर समजा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये जर आपण त्याला रिव्हॉल्व केलं,
स्क्रू का समजा स्क्रू फिक्स असेल त्याला काय केलं आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जर समजा आपण रोटेट केलं रिव्हॉल्व केलं तर स्क्रू बाहेर निघणार आहे. आणि तेच जर समजा आपण त्या स्क्रूला काय केलं आपण जर क्लॉकवाईज डायरेक्शन जर आपण समजा त्याला रोटेट केलं तर स्क्रू ऍक्च्युअली तो फिक्स झाला पाहिजे, फिक्स होतो ऍक्च्युअली. तर स्क्रूला रोटेशन कसं असते, जर समजा आपण त्याला क्लॉकवाईज जर आपण त्याला रिव्हॉल्व केलं रोटेट केलं तर स्क्रू फिक्स होणार आहे. आणि अँटी क्लॉकवाईज जर त्याला जर रिव्हॉल्व केला आपण तो काय होणार आहे, तो स्क्रू बाहेर निघणार आहे. आणि तेव्हा इथं आपल्याला मूव्ह होताना स्क्रू बाहेर निघताना केव्हा केला आपण फिक्स होताना तर तिथे आपल्याला त्या जो स्क्रूचा जो टीप असेल जो टोक असणार आहे त्या टोकाकडे लक्ष द्यायचं आहे. ओके, तर हा जो पार्टिकल आहे सपोज हा पार्टिकल परफॉर्म करता है सर्कुलर मोशन परफॉर्म करता है, सर्कुलर मोशन परफॉर्म करत आहे. आता ही जी डायरेक्शन असणार आहे हे डायरेक्शन असणार आहे क्लॉकवाईज. ओके, सो कन्सिडर करा पार्टिकल कसं परफॉर्म करताय सर्कुलर मोशन पण कुठल्या डायरेक्शन मध्ये, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. ओके, आणि समजा हा जो स्क्रू आहे राईट हँड स्क्रू आपल्याला हेल्ड करायचा आहे त्या सर्कलच्या सेंटरला. समजा सर्कल वगैरे असणार आहे त्या सर्कलच्या सेंटरला हा हे सर्कल आहे आणि सर्कलच्या सेंटरला हा स्क्रू आपण हेल्ड केलेला आहे समजा. ओके, पार्टिकल अँड सर्कुलर क्लॉकवाईज फिरत आहे आणि जो स्क्रू आहे त्याला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे पार्टिकलच्या क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करायचं आहे. मग याला रोटेट करू आपण. आता ह्या स्क्रूला आपण रोटेट केलं, स्क्रूला रोटेट केलं आपण क्लॉकवाईज. ओके, आता तुम्हाला दिसणार आहे जेव्हा ह्या स्क्रूला आपण फिरवू क्लॉकवाईज, बरोबर क्लॉकवाईज, तर हा स्क्रूचं टीप जाणार आहे खाली जात आहे. ओके, जेव्हा काय केलं आपण ह्या स्क्रूला काय केलं रोटेट केलं कुठल्या डायरेक्शन मध्ये, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, तर काय होणार आहे स्क्रू तो फिक्स होणार आहे आणि म्हणून तो काय होणार तो टीप तो खाली जाणार आहे. ओके, तो टीप जात आहे डाऊन डायरेक्शन मध्ये. म्हणजे पार्टिकलची जर मोशन असणार आहे क्लॉकवाईज, पार्टिकल सर्क्युलर मोशन असेल क्लॉकवाईज, तर हा जो स्क्रू सुद्धा ठीक आहे समजा आपण रोटेट केला क्लॉकवाईज तर टीप जाणार आहे डाऊन डायरेक्शन मध्ये. तर त्या डायरेक्शन असणार आहे पार्टिकलचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनसाठी, क्लॉकवाईज सर्क्युलर मोशनसाठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट डायरेक्शन राहणार आहे डाऊनवर्ड, याच्या ऑपोजिट येतं. समजा आता पार्टिकल परफॉर्म करताय सर्क्युलर मोशन अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये, पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाईज सेन्स, अँटी क्लॉक डायरेक्शन मध्ये, आणि त्याच डायरेक्शन मध्ये आपल्याला ह्या स्क्रूला रोटेट करायचं आहे कुठल्या डायरेक्शन मध्ये, अँटी क्लॉकवाईज. मग आता आपल्याला याला रोटेट करायचं आहे स्क्रूला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करून. पाहता जसं आपण याला अँटी क्लॉक डायरेक्शन मध्ये म्हणजे असं जसं आपण याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आपण रोटेट करू तर स्क्रूचा टीप कसं तो वर जाणार आहे, स्क्रूचा टीप कसं चालतो वर चाललाय का. ओके, स्क्रू टीप इज मुव्हिंग, इट इज ऍडव्हान्सिंग अपवर्ड डायरेक्शन. म्हणून मग तेव्हा मग अँटी क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन साठी अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन त्या स्क्रूटीच्या डायरेक्शन मध्ये आणि स्क्रूटीप जात आहे अपवर्ड मध्ये म्हणून मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे पण असणार आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये. ओके, लक्षात ठेवायचं आहे की जर समजा पार्टिकलची मोशन सर्क्युलर मोशन ती आहे क्लॉकवाईज तर त्यासाठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार आहे डाऊनवर्ड. आणि जर पार्टिकलची सर्क्युलर मोशन असणार आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये तर पार्टिकलची मोशन असणार आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये आणि हे दाखवते हा स्क्रू टीप. ओके, क्लॉकवाईज साठी टीप जाते डाऊनवर्ड आणि अँटी क्लॉक साठी टीप जाते वर. ओके, सो हा इथं रूलचा यूज होत आहे, राईट हँड थंब रूलचा हा इथे यूज आहे डायरेक्शन दाखवण्यासाठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट एज वेल एज अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन, बोथ दी और ऑल दी टर्म्स रिलेटेड विथ द सर्क्युलर मोशन. तर याचं स्टेटमेंट काय आहे त्याला राईट हँडेड स्क्रू रूलचं स्टेटमेंट. अगेन इमॅजिन करायचं पार्टिकल आहे आणि पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे आणि तिथे आपल्याला राईट हँडेड स्क्रू आपल्याला फिक्स करायचं, हेड करायचं आहे, प्लेस करायचं आहे ऍट द सेंटर ऑफ दॅट सर्कल. इमॅजिन द राईट हँडेड स्क्रू, इमॅजिन द राईट हँडेड स्क्रू. आणि हा काय करायचा आपल्याला इज प्लेस्ड, त्याला आपल्याला प्लेस करायचं आहे ऍट द सेंटर ऑफ अ सर्कल, ऍट द सेंटर ऑफ सर्कल आणि ऍट द सेंटर ऑफ सर्क्युलर पाथ म्हणून त्याला मोर अप्रोप्रिएट, ऍट द सेंटर ऑफ सर्क्युलर पाथ आणि कोणाचा ऑफ अ पार्टिकल, जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे त्या सर्क्युलर मोशनच्या सेंटरला आपल्याला हेल्ड करायचं आहे राईट हँडेड स्क्रू. ओके, आणि आता काय करायचं आहे ज्या डायरेक्शन मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे पार्टिकल त्याच डायरेक्शन मध्ये रोटेट करायचं आहे. नाउ इफ we rotate the right-handed screw, now if we rotate the right-handed screw आणि कुठल्या डायरेक्शन मध्ये in the same direction as that of circular motion of the particle,
as that direction of the circular motion of the particle. ज्या डायरेक्शन सर्कुलर मोशन ऑफ द पार्टिकल त्या डायरेक्शन आपल्याला स्क्रूला रोटेट करायचं आहे. देन आता ज्या डायरेक्शन मध्ये मग स्क्रू टिप जाणार आहे डाऊनवर्ड मध्ये किंवा अपवर्ड मध्ये, तर त्या डायरेक्शन असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. देन द डायरेक्शन in which the screw tip advances म्हणजे जाणार आहे advances, and that direction gives the direction of angular displacement vector. Direction of angular displacement vector. Okay, this is the statement of this right-handed screw rule. काय करायचं बघा स्टेटमेंट. Imagine the right-handed screw is placed at the center of a circular path of a particle. Now, if you rotate the right-handed screw in the same direction as that of the circular motion of the particle, then the direction in which the screw tip advances will give the direction of angular displacement vector. अगली इथे कसं असते की जर समजा आपण पाहिलं की जर पार्टिकल जर समजा मूव्ह झाला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आणि त्याच डायरेक्शन जर आपण स्क्रू टिपला आपण जर समजा मूव्ह केलं तर त्याचा टिप जाणार आहे डाऊन डायरेक्शन मध्ये. अँग्युलर डिस्प्लेसमेंट डाऊन डायरेक्शन मध्ये असेल त्याला आपण घेऊ निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये. आणि जर समजा पार्टिकल जर समजा कसं मूव्ह झाला अँटी क्लॉकवाईज आणि त्याच डायरेक्शन जर आपण काय केलं आपण या स्क्रू टिपला आपण अँटी क्लॉकवाईज समजा आपण रोटेट केलं तर काय होणार आहे टिप जाणार आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये आणि त्याच डायरेक्शन असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इट विल बी टेकन एज पॉझिटिव्ह. The screw tip would advance म्हणजे move होणार. The screw tip would advance in upward direction आणि कसं आहे for anti-clockwise sense of rotation. Anti-clockwise sense of rotation किंवा anti-clockwise rotation. Advance in upward direction for anti-clockwise sense of rotation. While the screw tip will advance in downward direction आणि कशासाठी for clockwise sense of rotation. Okay, simply anti-clockwise सेन्स साठी डायरेक्शन साठी जो स्क्रू टिप जाणार डाऊन मध्ये आणि त्याच डायरेक्शन असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट डायरेक्शन. जर पार्टिकल जर समजा झाला अँटी क्लॉकवाईज तर तेव्हा स्क्रू टिप जाणार आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये आणि त्याच डायरेक्शन असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. आणि जर समजा पार्टिकल जर मूव्ह झाला क्लॉकवाईज तर तेव्हा त्याच्या स्क्रू टिपची डायरेक्शन स्क्रू टिप जाणार आहे डाऊन डायरेक्शन मध्ये आणि त्याच डायरेक्शन असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर किंवा मग अँग्युलर वेलोसिटी वेक्टर और अँग्युलर ऍक्सेलरेशन वेक्टर. ओके, दिस इज द राइट हँडेड स्क्रू रूल. ठीक आहे, दोन्ही रूल झाले आपले राइट हँड थंब रूल एज वेल एज राइट हँडेड स्क्रू रूल. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे अँग्युलर वेलोसिटी. नाउ वी आर रिक्वायर्ड टू सी अँग्युलर वेलोसिटी. अँग्युलर वेलोसिटी आणि ते आपण दाखवतो वेक्टर ओमेगाने. अँग्युलर वेलोसिटी वेक्टर ओमेगाने. बघू काय असेल. अगेन पार्टिकल आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये अलॉंग दिस
सर्कल, हे सर्कल आहे, सेंटर सी आहे, सेंटर सी असेल, रेडियस आर असेल, त्याची रेडियस आर असेल आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सर्क्युलर मोशन हा परफॉर्म करत आहे, अँटी क्लॉकवाईज सेल्स. आणि सपोज आता इनिशियल समजा ह्या सध्या ह्या टाइमला ऍट टाइम कसं समजा सध्याच म्हटलं आपण तर टाइम कसा असेल, तो टाइम असेल 0, टाइम असेल 0 आणि सध्या त्याची पोझिशन काय आहे, ए पोझिशन आहे आणि इथं समजा हा रेडियस वेक्टर आहे, इथं आहे. आणि आफ्टर टाइम इक्वल टू टी, जेव्हा समजा टाइम टी असेल, जेव्हा टाइम टी असेल तर तेवढ्या टाइम मध्ये ऑब्जेक्ट समोर गेला आणि सपोज हा बी या पोझिशन पर्यंत इथं आला, बी त्याची समजा फायनल पोझिशन इथपर्यंत पोहोचला सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना आफ्टर टाइम टी, ही त्याची पोझिशन. मग रेडियस वेक्टर सुद्धा काही इथं मूव्ह झाला असेल, तर जेव्हा पार्टिकल ए इथं होता तर रेडियस वेक्टर इथं होता आणि जसा पार्टिकल समोर गेला बी इथं गेला तर रेडियस वेक्टर सुद्धा मूव्ह झाला आणि रेडियस वेक्टरने मूव्ह होताना अँगल सुद्धा ट्रेस केला, अँगल ट्रेस केला त्यांनी किती थीटा एवढा आणि ह्याच अँगलला म्हणतो आपण अँगुलर डिस्प्लेसमेंट. आणि ए टू बी समजा जी हे जे आहे तर हे समजा आर्कची लेंथ असेल, समजा ते एस असेल काहीतरी. आता आपल्याला पाहायचं आहे अँगुलर वेलॉसिटी पाहायची, अँगुलर वेलॉसिटी जशी लिनियर वेलॉसिटी असते ती जे रेशो असते डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट आणि टाइमचं. आता इथं अँगुलर वेलॉसिटी आहे म्हणून इथं अँगुलर डिस्प्लेसमेंट आणि टाइम या दोघांचे रेशो असणार आहे. जसं म्हटलं आपण अँगुलर वेलॉसिटी, तर अँगुलर वेलॉसिटी ती आपण दाखवतो कशाने, ओमेगाने. अँगुलर वेलॉसिटी दाखवतो कशाने आपण, ते ओमेगाने दाखवू ओमेगाने. आणि अँगुलर वेलॉसिटी याचं जर म्हटलं आपण फॉर्म्युला कसं म्हणते बघा, फॉर्म्युला असेल, फॉर्म्युला मध्ये आहे अँगुलर डिस्प्लेसमेंट आणि अपॉन मध्ये टाइम. ओके, अँगुलर वेलॉसिटी दाखवतो कशाने आपण, ओमेगाने. आपण बोलत आहोत अँगुलर वेलॉसिटीची मॅग्निट्यूड बोलत आहोत ओमेगा आणि इक्वल टू अँगुलर डिस्प्लेसमेंट कशाने दाखवतो, थीटाने आणि अपॉन टाइम किती लागला, टी लागला. हा झाला फॉर्म्युला अँगुलर वेलॉसिटीचा. ओमेगा इक्वल टू थीटा बाय टी म्हणजे काय, रेशो आहे. कोणाबद्दल रेशो आहे, अँगुलर डिस्प्लेसमेंट आणि टाइमचा रेशो आहे. सो अँगुलर वेलॉसिटी आणि हे सफिशियंट टाइम आहे. आफ्टर टी म्हटलं आपण, हा जो टाइम आहे तर हा टाइम सफिशियंट टाइम आहे. सफिशियंट टाइमसाठी अँगल सुद्धा सफिशियंट कव्हर होणार आहे आणि त्यामुळे जी वेलॉसिटी निघेल ती सुद्धा निघेल फायनाइट अँगुलर वेलॉसिटी. मग ही जे आपण पाहत आहे ती ऍक्च्युअली काय आहे, फायनाइट अँगुलर वेलॉसिटी आहे, फायनाइट अँगुलर वेलॉसिटी. आणि तो ऍक्च्युअली काय असते तर रेशो असते अँगुलर डिस्प्लेसमेंट आणि टाइमचा. मग याची डेफिनेशन कशी बनणार आहे, अँगुलर वेलॉसिटी आणि कोणाची, अँगुलर वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल, अँगुलर वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल. आणि पार्टिकल कसा आहे, परफॉर्म करत आहे सर्क्युलर मोशन, जो परफॉर्म करत आहे सर्क्युलर मोशन, परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. आणि तो ऍक्च्युअली ती अँगुलर वेलॉसिटी काय असते तर, अँगुलर वेलॉसिटी काय असते तर रेशो असते अँगुलर डिस्प्लेसमेंट आणि टाइमचा. सो is the ratio of angular displacement and time taken. Okay, angular velocity of a particle performing circular motion is the ratio of angular displacement and time, or angular displacement to the time असे चालेल. And it is given by so finite angular velocity जर म्हटलं आपण, finite angular velocity is given by angular displacement upon time, omega equal to theta by t. तर हे जर समजा पहिली डेफिनेशन, फर्स्ट फॉर्म्युला. आता इथं जो टाइम होता आपण असं म्हटलं की सफिशियंट टाइम होता, आपण टाइम टी आपण कन्सिडर केला सफिशियंट. पण जेव्हा टाइम असेल स्मॉल, समजा टाइम आपण म्हटलं स्मॉल म्हणजे कमी असेल, टाइम इंटरवल स्मॉल इंटरवल असेल, शॉर्ट टाइम इंटरवल असेल, त्याला म्हणून आपण dt आणतो. dt म्हणजे काय, शॉर्ट टाइम इंटरवल असेल, शॉर्ट समजा टाइम कसा असेल, आफ्टर शॉर्ट टाइम इट इज इक्वल टू किती तो dt. आता टाइम जर स्मॉल असेल तर ऑब्विसली जर पार्टिकल कमी होणार आहे. पार्टिकल जर कमी मूव्ह झाला तर अँगल सुद्धा कमी ट्रेस होणार आहे, अँगल सुद्धा कमी ट्रेस केलेला रेडियस वेक्टर. सो तिथं जो अँगल बनेल तो अँगल स्मॉल बनेल आणि तो राहणार आहे डी थिटा. अँगल स्मॉल असेल तो असेल डी थिटा. मग तेव्हा
जर आता आपण पाहत आहोत अँग्युलर व्हेलॉसिटी पाहत आहोत, सध्या आपण ती फाइंड अँग्युलर व्हेलॉसिटी पाहिलेली आहे, पण एक दुसरी पण सुद्धा अँग्युलर व्हेलॉसिटी असते जी रिलेटेड असते शॉर्ट टाइम साठी. आणि मग शॉर्ट टाइम साठी, व्हेरी शॉर्ट टाइम साठी पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी जी असते ती असते इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, टाइम जर कमीच असेल तर आपण ठीक आपण समजा की ह्याच टाइमला किती किती व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी असेल ह्या पर्टिक्युलर टाइमला, मग इथं टाइम जर म्हटलं आपण ह्याच टाइमला जर म्हटलं आपण ह्याच पर्टिक्युलर इन्स्टंटला म्हटलं आपण, तिथं मग टाइम इंटरवल खूप स्मॉल घेतला लागेल आपल्याला. आणि टाइम इंटरवल स्मॉल घेणे म्हणजे आपण टाइम इंटरवल आपण लिमिट लावणे. मग इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आपण म्हणतो, आपण जेव्हा पर्टिक्युलर इन्स्टंटला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय की पर्टिक्युलर इन्स्टंटला असलेली अँग्युलर व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि त्यासाठी आपण टाइमला काय लावताय, लिमिट लावताय. म्हणून मग आता आणि टाइमला लिमिट लावलंय, शॉर्ट टाइम इंटरवल आहे dt, आणि अँगल सुद्धा शॉर्ट झालेला आहे, स्मॉल अँगल झालेला आहे, डिटेट झालेला आहे. आणि म्हणून मग आपण अँग्युलर व्हेलॉसिटी थीटा झाला स्मॉल, टाइम झाला स्मॉल, म्हणजे आपण याला काय करत आपण याला लिमिट लावत आहे, स्मॉल टाइम स्मॉल थीटा. मग आपण इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी जेव्हा पाहणार आहे तर त्यामध्ये असेल लिमिट असेल टाइम इंटरवलला. ओके, म्हणून मग आता जर म्हटलं आपण इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी, instantaneous angular velocity of a particle जो परफॉर्म करता है परफॉर्मिंग सर्कुलर मोशन is defined as instantaneous angular velocity of a particle performing circular motion is defined as the limiting. आता इथं instantaneous angular velocity मध्ये म्हणजे ज्याला म्हणू आपण की instantaneous angular velocity, तर त्याचा फॉर्म्युला जेव्हा पाहू आपण तर त्याच्यामध्ये लिमिट असणार आहे, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. म्हणजे आपण टाइमला काय घेत आपण व्हेरी शॉर्ट टाइम इंटरवल घेत आहे, म्हणून आपण लिमिट लावत आहे. आणि मग आपण हा फॉर्म्युला सुद्धा बनणार. मग तिथं टाइम सुद्धा स्मॉल झाला तर थीटा सुद्धा स्मॉल असेल, म्हणजे मग त्याला आपण डेल थीटा डेल टी असेल ना, टाइम असेल डेल टी, आणि हा जो थीटा असेल थीटा सुद्धा काय असेल ना डेल्टा थीटा असेल, डेल थीटा अपॉन डेल टी, म्हणजे स्मॉल अँगल स्मॉल टाइम. आणि हा फॉर्म्युला बनणार मग इन्स्टंटेनियस अँगुलर व्हेलॉसिटीचा. मग याच्यामध्ये काय बोलत आहे की लिमिटिंग आहे ना, आणि हा तर रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट आहे, कारण डेल थीटा अपॉन डेल टी, थीटा अपॉन टाइम, अँगुलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. आणि तो ठीक आहे त्याला आपण लिमिट लावत आहे. म्हणून मग अँगुलर व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस अँगुलर व्हेलॉसिटी याचं सुद्धा डेफिनेशन बनणार आहे की लिमिटिंग रेट ऑफ चेंज ऑफ angular displacement with respect to time. So it is defined as the limiting rate of change of angular displacement and with respect to time. Instantaneous angular velocity of a particle performing circular motion is defined as limiting rate of change of angular displacement with respect to time, and it is given by this formula, by this expression, vector omega equal to limit delta t tends to 0 del theta upon del t. Again इथं काय असते लिमिट आणि हा जो असते याला आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणतो आपण याला. सो लिमिट अँड पार्शियल डेरिव्हेटिव्ह get cancelled and we get complete derivative. It is actually d theta by dt. तर इथे काय मिळालं आपल्याला लिमिट आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होत असतात, तुम्हाला मिळतं कंप्लीट डेरिव्हेटिव्ह म्हणजे d theta by dt. हा एक झाला फॉर्म्युला अँगुलर व्हेलॉसिटीचा. मग इथे आपल्याला असं दिसत आहे की अँगुलर व्हेलॉसिटी इक्वल टू d by dt, म्हणजे डेरिव्हेटिव्ह असं म्हणू शकतो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट. हे पण लक्षात ठेवायचं आहे, अँगुलर व्हेलॉसिटी काय असते डेरिव्हेटिव्ह असते कशाचा, अँगुलर डिस्प्लेसमेंटचा. ओके, आता अँगुलर व्हेलॉसिटी झालं आपलं, त्याचं डेफिनेशन झालं, दोन डेफिनेशन झाले, दोन फॉर्म झाले. आता याचे युनिट, सो अँगुलर व्हेलॉसिटी याचं SI युनिट, सो इट्स SI युनिट इज, त्याचं SI युनिट आहे रेडियन पर सेकंद. इथलं SI युनिट झालंय. आणि जर म्हटलं आपण याचं डायमेन्शन, जर म्हटलं आपण याचं डायमेन्शन, तर हा टाइम सेकंद मध्ये आहे. ओके, टाइम सेकंद मध्ये डिवाइड मध्ये आहे.
टाइम जर डिवाइड मध्ये असेल, टाइमचा पॉवर 1 आहे, डिवाइड मध्ये वर गेला त्याचा पॉवर -1 बनणार आहे, म्हणून मग टाइमचा पॉवर तसं बनणार -1. बाकी थिटा जर म्हटलं आपण थिटाचं डायमेन्शन नसते आणि टाइमचा पॉवर किती तो वर गेल्यानंतर -1, म्हणून टाइमचं डायमेन्शन होणार आहे -1 किंवा मग अँगुलर वेलोसिटीचं डायमेन्शन कसं बनणार आहे, इट्स डायमेन्शन इज इक्वल टू लेंथ नाही आहे, मास नाही आहे आणि टाइम आहे त्यामध्ये, पण ठीक आहे टाइमचा पॉवर तो वर गेल्यानंतर -1, सो टी टू द पॉवर -1 आणि इट इज द डायमेन्शन ऑफ दिस अँगुलर वेलोसिटी. तर हा प्रश्न का अँगुलर वेलोसिटी ऑब्वियसली वेक्टर आहे, हा कसा वेक्टर आहे आणि तो अँगुलर डिस्प्लेसमेंट सारखाच वेक्टर आहे, अँगुलर डिस्प्लेसमेंट सारखाच वेक्टर आहे, एक्सियल वेक्टर ज्याला म्हटलं आपण, कारण अँगुलर वेलोसिटी याची पण डायरेक्शन असणार आहे अलॉंग द एक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे जर म्हटलं आपण हा जो सर्कल असेल तर ह्या सर्कलचा किंवा ह्या सर्क्युलर मोशनचा सर्कलचा हा असेल एक्सिस ऑफ रोटेशन, हा असेल एक्सिस ऑफ रोटेशन, तर ह्या डायरेक्शन असणार आहे अँगुलर वेलोसिटी, या डायरेक्शन मध्ये असणार आहे अँगुलर वेलोसिटी आणि कुठल्या अलॉंग द एक्सिस ऑफ रोटेशन. आणि सेम जे समजा अँगुलर डिस्प्लेसमेंट बाबतीत असणार आहे तीच असणार आहे अँगुलर वेलोसिटीच्या बाबतीत. ती जसं म्हटलं आपण की समजा एकतर अँगुलर वेलोसिटी याची डायरेक्शन कशी असणार आहे अलॉंग द एक्सिस ऑफ रोटेशन, ओके, पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ दॅट सर्कल. आणखी जर समजा सर्क्युलर मोशन कशी असेल अँटी क्लॉकवाईज तर अँगुलर वेलोसिटीची डायरेक्शन राहणार आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये, आणि जर समजा पार्टिकल समजा जर परफॉर्म करताय क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन तर तेव्हा त्याची अँगुलर वेलोसिटी कशी असणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, सिमिलर टू दॅट अँगुलर डिस्प्लेसमेंट. सो इट्स डायरेक्शन इज अलॉंग द एक्सिस ऑफ its direction, त्याची डायरेक्शन अँगुलर वेलोसिटी डायरेक्शन is along the axis of rotation, along the axis of rotation किंवा revolution, rotation or revolution. आणि म्हणून त्या अँगुलर वेलोसिटीला म्हणतो आपण काय अँगुलर एक्सियल वेक्टर, कारण डायरेक्शन कशी आहे एक्सिस नाही, सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज एक्सियल वेक्टर. हेन्स angular velocity is an axial vector, आणि अँगुलर वेलोसिटी डायरेक्शन आपण दाखवतो आणखी आपण दोन रूलने, मग ज्या प्रकारे आपण अँगुलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आपण दाखवतो त्या दोन रूलने, राईट हँड थंब रूल, राईट हँडेड स्क्रू रूल, तर त्या सेम दोन रूलने आपण दाखवू या अँगुलर वेलोसिटी डायरेक्शन. सो इट्स डायरेक्शन is given by angular velocity direction is given by right hand thumb rule and right-handed screw rule. Okay, so I record to write note down this much angular velocity म्हटलं तर एवढं झालं. आता अँगुलर वेलोसिटी म्हटलं आपण, अँगुलर वेलोसिटी हा वेक्टर आहे आणि वेक्टरची काय असते मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. इथं अँगुलर वेलोसिटी याची आपण ठीक आहे डायरेक्शन पाहिले अलॉंग द एक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे, आणि अँगुलर वेलोसिटीची मॅग्निट्यूड, तर त्या अँगुलर वेलोसिटीच्या मॅग्निट्यूडला म्हणू शकतो आपण अँगुलर स्पीड. म्हणजे बघा ज्या प्रकारे आपण वेलोसिटी असते लिनियर वेलोसिटी याच्या मॅग्निट्यूडला आपण स्पीड म्हणतो, आपण सिम्पली लिनियर स्पीड म्हणतो आपण, आणि त्याच प्रकारे आता अँगुलर वेलोसिटी याच्या मॅग्निट्यूडला म्हणून आपण अँगुलर स्पीड. इथे लक्षात ठेवायचं आहे मॅग्निट्यूड ऑफ अँगुलर वेलोसिटी आणि याची मॅग्निट्यूड इज कॉल्ड एज अँगुलर स्पीड. आणि जे आपण सिम्पली दाखवू कशाने नुसतं ओमेगाने, स्मॉल डब्ल्यू म्हणजे ओमेगाने. सो हे झालं अँगुलर वेलोसिटी.